नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं दत्ता चौले माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये। मागील एक महिन्यापासून आपण वेगवेगळ्या माध्यमातून यूट्यूब चॅनल असतील, वर्तमानपत्र असतील, ही बातमी आपल्याला ऐकायला येत होती की मागील वर्षीचा खरीप 2023चा पीक विमा हा मंजूर झालेला आहे। बहुतांश राज्यामध्ये 25% अग्रिमची वाटप ही नोव्हेंबर महिन्यात झाली होती, तर 75% उर्वरित जो रक्कम होती त्याची वाटपासाठी सरकारने पीक विमा कंपन्यांना आदेश दिले आहेत। आपण पाहतोय की इतक्या जिल्ह्याला पीक विमा लागू झाला आहे, हे तालुके पात्र झालेले आहेत। 75% पीक विमा हेक्टरी 8,000 येणार, हेक्टरी 9,000 येणार। नेमकं खात्यावर तर कुणाच्याच काही आलेलं नाहीये आणि दुष्काळी अनुदानाची ई-केवायसी करायला पाहिजे, या सगळ्या प्रश्नानं शेतकरी हा गोंधळून गेला आहे। मग नेमकं खरंच कुणाला 75%चा विमा लागू झालाय का? सरकारनं जर त्याची पूर्तता केली असेल, त्यांनी त्याचं जे काही प्रीमियम देणं लागतं केंद्र सरकार किंवा राज्य सरकार, त्यांनी जर ते प्रीमियम विमा कंपनीकडे अदा केला असेल तर अद्यापही कुणालाच 75% विमा का मिळालेला नाहीये? कुठं नेमकं पीक विमा अडकलाय? या सर्व प्रश्नाचा गोंधळ काय तो उडालेला आहे। काळजी नसावी, विषय जितका गंभीर आहे मी समजून सांगायला खंबीर आहे। त्यामुळे इडापिडा जाऊ दे, बळीचं राजे उदे म्हणत आपण या माहितीला सुरुवात करूया। जवळपास आता 2 महिन्यानंतर खरीप 2024 ची पेरणी येणार आहे आणि आपण पाहतोय की या क्षणाला जर का 75% किंवा कुठलाही अनुदान शेतकऱ्याला मिळालं तर त्याच्यासाठी ते खूपच लाभदायक राहणार आहे। परंतु सरकारमार्फत हे वारंवार सांगण्यात आलंय की 75% विमा ही मंजूर झालेला आहे। ज्यांना कुणाला 25% मिळाला आहे त्याला 75% नक्कीच मिळणार आहे। पण नेमकं अजूनही 75%चा अडकलाय कुठं गोंधळ, हे आपण पाहूया। झालं काय त्याचं की 75%चा वेबसाईटवरती आणि सरकारी जी वेबसाईट आहे PMFBY म्हणजे प्रधानमंत्री फसल बीमा योजना, या वेबसाईटवरती कंपन्याने कुठल्या क्लेम प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या आधारावरती किती लाख रुपये वाटप करण्यात येणार आहेत याचा डिटेल तपशील हा उपलब्ध करून दिलेला आहे। म्हणजेच काय, तुम्हाला अग्रिमचा लागू होणार आहे का, तुमचं नैसर्गिक आपत्तीचा लागू होणार आहे, कोणत्या जिल्ह्याला अंतरिम पीक विमा लागू होणार आहे, कोणत्या जिल्ह्याला काढणी पश्चातचं जे काही नुकसान झाले त्याचं लागू होणार आहे, याची सगळी माहिती पोर्टलवरती दिलेली आहे। मी एक व्हिडिओ बनवला होता 1 महिन्याखाली आणि जवळपास 2 लाख लोकांनी त्या व्हिडिओला पाहिलं, माहिती घेतली, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। परंतु आता लोकांना ही वाटतंय की मी जे काही बोलतोय किंवा सरकार जे काही बोलतोय ते खरं आहे का फेकाफेकीच्या बातम्या आहेत। मग नेमकं जर हे खरं असेल तर नेमकं घोडं कुठं पेंड खात आहे? घोडं इथं पेंड खात आहे की त्यासोबतच केंद्र सरकारने मागील 1 महिन्यापूर्वी एक नवीन GR आणि एक नवीन नियम काढलेला आहे, तो म्हणजे वाढीवचा पीक विमा। आणि या ज्या काही वाढीव पीक विमाचं जे काही धोरण सरकारनं केंद्र सरकारनं सुरू केलंय ते लागू केलंय खरीप 2023 पासून। म्हणजेच जितकी काही रक्कम तुम्हाला मिळाली असेल 25%च्या हिशोबाने नोव्हेंबर महिन्यामध्ये, समजा लातूर जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकऱ्याला 6,250 रुपये ही एक रक्कम मिळाली आहे 25% अग्रिमची। आता ही कशावर कॅल्क्युलेट झाली? सोयाबीनला 50,000चं कव्हरेज आहे, 50,000चं नुकसान झालं तुमचं 50%, म्हणजेच झालं 25,000 रुपयाचं तुम्हाला नुकसान भरपाई। परंतु आपण पाहतोय की अग्रिमचा विमा हा 25,000 न मिळता, सरसकट न मिळता तुम्हाला मिळतो 25%। त्यामुळे 25,000चे परत 25% केल्यानंतर 6,250। मग आता नवीन नियम काय सांगतोय की नवीन नियम हे सांगतोय की तुम्हाला 25,000मधनं 25% नाही काढायचं, तर मूळ रक्कम जी आहे 50,000, जी काही मूळ कव्हरेज आहे सोयाबीनचं हेक्टरी 50,000, तर त्याच्यातनंच 25,000 तुम्हाला देणं गरजेचं आहे, 25% तुम्हाला देणं गरजेचं आहे। म्हणजे 50,000मधनं 25% म्हणजे जवळपास मग तेवढी रक्कम तुम्हाला मिळणं गरजेचं आहे। परंतु लोकांना मिळालेली आहे 6,200 रुपये। मग उर्वरित वरचा जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स पण कंपनीला द्यावा लागणार आहे। मग आता कंपन्यांना हा प्रश्न पडलेला आहे की ज्यांना तुम्ही विमा दिलेला आहे त्यांना परत एकदा तुम्हाला पैसे देणं गरजेचं आहे। त्यासोबतच 75%चं जे काही नुकसान विमा उर्वरित राहिलेला आहे तो पण 50% नुकसान जे काही बहुतांश शेतकऱ्यांचं काही ठिकाणी पोर्टलवरती डिटेलमध्ये दिलेलं आहे की कोणत्या जिल्ह्याला किती नुकसान झालेलं आहे आणि कोणत्या हेडखाली म्हणजे कोणत्या ट्रिगर खाली किंवा कोणत्या नुकसानीच्या टप्प्यामध्ये झालेलं आहे। मग त्या टप्प्यामध्ये 50% इतकं तुम्हाला अनुदान देणं गरजेचं आहे। म्हणजेच काय, तर 50,000च्या 50% म्हणजे 25,000 रुपये तुम्हाला लाभ हे मिळणार आहे। मग या 17,000मधनं 6,000 वजा करायचे, ती एक रक्कम आणि उर्वरित 25,000 रक्कम, इतकी काय ती रक्कम आता बळीराजाला मिळणं अपेक्षित आहे। परंतु नवीन नियम लागू झाल्यामुळे परत कंपन्या चालढकलपणा करतायत। आता वाटप कसं करायचा, कोणत्या धोरणावर वाटप करायचा, हे सगळं काही जे पाणी तुंबलं आहे ते म्हणजे कंपनीजवळ येऊन। मग आता या कंपन्या यावरती निर्णय काय घेणार? सरकारकडनं दबाव सध्या तुम्ही पाहतोय की आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे सगळे जे काही प्रशासकीय अधिकारी असतील किंवा हे लोकप्रतिनिधी मंडळी आहे हे सगळं इलेक्शनच्या कामामध्ये व्यस्त आहेत, त्यामुळे त्या विषयाकडे थोडंसं दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणूनच काय तो निर्णय कंपनीला घ्यायला वेळ भेटत आहे आणि म्हणजे वेळ काढूपणा किंवा कामढकलपणा या कंपनीच्या मार्फत होत आहे। त्यामुळे कुठलीच गोष्ट सरकारकडनं थांबली आहे,
यातला काही जास्त भाग नाहीये, परंतु कंपन्याकडनं नक्कीच शेतकऱ्याला उशीर केला जातो. आशा करूया येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये खरीप पेरणीच्या अगोदर शेतकऱ्याच्या खात्यावरती फुलाची पाकळी वाढीव असेल किंवा जे काही नियम आहे त्या नियमानं तुम्हाला विमा लागू होईल. तो विमा जो लागू झालेला आहे त्याची रक्कम तुम्हाला मिळेल. माहिती याबद्दल जशी येईल मी तुम्हाला अपडेट करत राहील. त्यासाठी माझी तुम्हाला विनंती आहे, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून कृषीशी निगडीत किंवा पीक विम्याशी निगडीत पूर्ण अपडेट्स आपल्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल.